बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचा. आणि ज्या विचारांना आपण या ठिकाणी आणलेला आहोत तो धम्म विचार आहे. आज समाजाला, जगाला, कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला चांगलं जीवन जगावं वाटतं. चांगलं जीवन जगण्यासाठी चांगला मार्ग स्वतःहून निवडणं किंवा जी माणसं चांगल्या मार्गावर जात आहेत त्या मार्गक्रमणाचं चिंतन करणं, मनन करणं, नेमकी ही मंडळी अशा प्रकारची काय कृत्य करत आहे. बुद्धांनी त्यावर सांगितलं, कोण काय करतो हे जोपर्यंत तुम्ही तिथे जाऊन बघत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका. तुमचे कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा आणि तुमची चक्षुदृष्टी तुम्ही तुमची स्वतःहून समोर ठेवा आणि समोर ठेवून ते चेक करा. प्रत्येक व्यक्तीकडे बुद्धी आहे. प्रत्येक व्यक्तीचा बुद्धीचा विकास स्वतःच करू शकतो. म्हणून बुद्धांनी म्हटलं की तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल तर कोणी येऊन तुमचा भला करणार नाही. तुमचा भला करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच परिश्रम करावा लागेल. तुमच्या बुद्धीला विकास करायचा असेल, इथे लावलेला झाड असेल, झाड जरी वाढत असेल तरी त्या झाडाला पाणी द्यावं लागतं. त्या झाडाचं संगोपन करण्यासाठी त्याला लागणारं खतमूळ द्यावं लागतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीला काही करण्यासाठी त्याला ती वातावरणाची निर्मिती करावं लागतं. आणि वातावरणाची निर्मिती असेल, आता आपण बघतो प्रत्येक शेतकरी शेतीला चांगल्या प्रकारे उपजाऊ करण्यासाठी, शेतीमधून चांगला पीक काढण्यासाठी आता तो उन्हाळाभर राबतोय. उन्हाळाभर राबून त्याला एक कट्टा जे काही धन मिळतं, घरी खाण्यासाठी अन्न मिळतं, पैसा मिळतो, हा मिळण्याचं कारण की त्यांनी या कालावधीमध्ये घेतलेला परिश्रम. एखादा विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतो, तो एका दिवसाने अभ्यास केल्याने पास होत नाही. तो एखाद्या वर्गात जर त्याला 10वीत असेल, 12वीत असेल, 11वीत असेल तर वर्षभर शिकावं लागतं आणि शेवटी त्याला परीक्षा द्यावं लागतं आणि त्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं. धम्मजीवन असंच आहे. धम्मजीवन स्वतःला जगायचं असते, जगण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करायचं असते. म्हणून त्यांनी म्हटलं की बुद्ध हा विचार आहे. जो माणूस या विचारावर लक्ष केंद्रित करेल तसं तसं त्याच्या जीवनामध्ये बदल होईल. आता बुद्धांनी का म्हटलेलं आहे, तथागत बुद्धांचा विचार आपण सारे एकदा काय झालं, हा सुरेंद्र सोनटकेकडे सध्या त्यांच्या घरी त्यांचे कुटुंबीय कोणी नव्हतं. हे सर्व बाहेरगावी गेले, एकटाच मनुष्य. आणि हा काय करायचा की जेवणासाठी एका हॉटेलमध्ये जायचं आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण करून यायचं. एक दिवस काय झालं, जेवण करायला हा रात्री उशिरा गेला. उशिरा 9, 9:30 वाजले असेल. 9:30ला हा जेवण करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मुलगी आली समोर आणि मुलगी का म्हणते, काका आज तुम्ही या ठिकाणी जेवण करू नका. का बरं बेटा, काय झालं? नाही काका म्हणे, हा हॉटेलवाला काय करतो, उरलेलं अन्न कोणी हॉटेलमध्ये नाही आलं तर 9:30 वाजता ते जे उरलेलं अन्न असं ते मला देतो, मी घरी नेते. का बरं, काय झालं? माझे वडील, मी लहान असतानाच माझे वडील मरण पावले. माझ्या आईनं मला लहानाचं मोठं केलं. माझी आई, आता मी 5-6 वर्षाची आहे. माझी आई ही कामाला जाते. कामाला जातून येता येता रस्त्यावर एका सायकल स्वाराने, एका जो सांडता फिरत असतात रस्त्यावर, त्यांनी माझ्या आईला मारलं. माझ्या आईची नंबर मोडला. माझी आई घरी पडून राहते. त्या घरामध्ये कमवणारा कोणीच नाही, काही आणणारा कोणी नाही. मला कोणी काम देत नाही. मी या हॉटेलमध्ये येते, त्या हॉटेलचं उरलेलं देते आणि आम्ही घरी खातो. सुरेंद्रच्या मनामध्ये तो हृदय जागवला. अरे काय झालं बेटा, असं कसं? त्या मुलीला हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिला भोजन दिलं. ती एवढ्या आनंदमय वातावरणात कधी तिने पोटभर अन्न खाल्लेलं नाही. तेव्हा तिला विचारलं की बेटा, जर ह्या हॉटेलमध्ये काही उरलंच नसेल तर तुम्ही काय खाता? तर काका म्हणे, आम्ही त्या दिवशी रात्री उपाशी राहतो, आम्हाला खायला काहीच नाही, कारण आई बेड पडलेली, बेडवर आहे. हे हॉटेलमध्ये उरलेलं जे असते ते मी नेते आणि मी खाऊ. सरांचं मन पाण्यावर काय आहे? त्या मुलीला त्या हॉटेलमध्ये पूर्ण
पोटभर जेवण देतो. हॉटेलवाल्याला सांगितलं की आईचं आणि जे लहान भाऊ असेल त्याच्यासाठी तुम्ही डब्बा मागून घ्या आणि त्याला सांगितलं की ह्या मुली जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तिला भरपूर अन्न द्यायचं, घरी सुद्धा तिला पाठवायचं. अशा प्रकारचे कल्याणी कृत्य करत असताना एक नवीन मेसेज आला की बाबा माझ्या मुलांना मी ज्या ज्या कंपनीमध्ये आता नोकरी लागलोय ती कंपनी मला मिळाली आणि मला मोठा पॅकेज दिलाय. म्हणजे एखादा मनुष्य एखाद्याच्या हितार्थ कामासाठी येतो तेव्हा निसर्ग तुम्हाला दुसऱ्या कामाने मदत करतो आणि म्हणतो की तुम्हाला आज त्या चिमुकली कुटुंबाचं तिचं जे छोटंसं पोट होतं त्या पोटांमध्ये अन्न ग्रहण करण्याचं काम करा. जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखांच्या जेव्हा जे मनुष्य संकटात असतं ती संकट ओळखली, त्या संकटाच्या मदतीला आपण जर धावून गेलो तर निसर्ग आपल्याकडे बघत राहतो. हा व्यक्ती कोणाला कोणत्या प्रसंगी कसा मदत करतोय. धर्म असाच आहे. धर्म माणसाला प्रत्येक माणसाला जोडतोय, प्रत्येक माणसाच्या अडचणीमध्ये धावून येण्यासाठी ती प्रवृत्ती देतोय. आधी तुझा भला कर. एक मनुष्य काय झाला, खूप श्रीमंत मनुष्य होता. एवढा श्रीमंत की त्याच्याकडे कोणत्याही पैशाची काही कमी नाही, जी पाहिजे ती वस्तू तिच्याकडे होती. त्याला पण एक रात्रीला झोपच येईल. रात्रीला झोप येईना म्हणून तो झोपेचं कारण विचारतो, का बरं झोप येत नाही. तेव्हा तो एका तथागत बुद्धांकडे आला. तथागताला बुद्धाला म्हणतो की तथागत मला रात्री झोपत येत नाही. तेव्हा तथागत म्हणतात काय करणे. तथागत माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझ्या कुटुंबातील मंडळीला 7 पिढीपर्यंत त्यांनी किती ऐश आरामात जर जीवन जगलं तरी त्याला ती संपत्ती पुरू शकते. परंतु 8व्या पिढीला अर्ध्यातच पुरते. आणि त्या अर्ध्याचं काय होईल ही मला चिंता लागली. त्या माणसाला कोणती चिंता लागली आहे. त्याच्या पिढीला 7 पिढीपर्यंत अन्न सहज करू शकते किती त्यांनी काही आराम केला तरी, परंतु 8व्या पिढीला अर्धच पुरते. आणि अर्ध्याचं काय होईल म्हणून मला रात्रभर झोप येत नाही. तथागत म्हणाले याच्यावर सोपं मार्ग काही हरकत नाही. तुम्ही असं करा, या शहरांमध्ये जा किंवा खेड्यांमध्ये जा, तांड्यात जा आणि कोणाच्या घरून तरी चतकोर भाकर घेऊन या. आता हा मनुष्य श्रीमंत मोठा मनुष्य, लोकांना आदेश देणारा आणि कोणाच्या घरी जाऊन कसं मागावं. परंतु तथागताने त्याला संदेश दिला, आदेश दिला की तुम्ही एवढी कुठेतरी जाऊन एवढी चतकोर भाकर घेऊन या. काय करावं. दुसऱ्या दिवशी त्यांनी भिकाऱ्याचं ड्रेस घातला आणि सकाळी त्या खेड्यावर गेलं. खेड्यावर गेल्यानंतर खेड्यातली आमची म्हातारी आई असते ती घराला साफसुथरी सारवत गेली. जशी ती निघते तेवढ्यात तो गरीब माणूस त्याच्या दारावर पोहोचला. दारावर पोहोचल्यानंतर काय म्हणतो, आई अगं मी 3 दिवसापासून उपाशी आहे, मला घरात काही चतकोर भाकर असेल तर दे ना. ती म्हातारी म्हणते अरे बाबा काही नव्हतं, जेवढं होतं तेवढं सर्व खाल्लं, म्हणे आता घरात काहीच नाही. आई काही कर, मी 3 दिवसापासून उपाशी आहे, माझ्या पोटात काहीच अन्न नाही. आई काहीतरी कर आणि मला दे. काय करावं तिला कळेच ना, कारण घरात जेवढं होतं तेवढं तिनं खाल्लं होतं, घरात काहीच नव्हतं. ती कामाला जाईल, जो काही पैसा येईल त्याने काही घालणार होती, परंतु हा माणूस काही ऐकायला तयार नाही. मग तिनं काय केलं, आपली जी काही निघाली होती ती पाण्याचा गडवा जो काही मडका असेल त्या छोटासा खाली ठेवला, विळा खाली ठेवला, फाटक उघडली आणि घरात गेला. घरात गेल्यानंतर या पिप्याला ठोकते, त्या पिप्याला ठोकते. ठोकता एका पिप्यापासून थोडंसं पीठ असं पीठ करता अर्ध आंधोळीभर पीठ निघते. ते पीठ निघाल्यानंतर ते आईच्या मनामध्ये चांगला आनंदमय तिच्या चेहऱ्यावर वातावरण निर्माण होतं की स्मित हास्य होते, अरे वा अर्धी पोळी बनवू शकते. आणि ती अर्ध पोळी जेवढं काही पीठ असेल ती घेऊन बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याला ती देते, हे घे बाबा म्हणते, तू हे घे, त्याची चपाती बनव अर्धी आणि तू खाऊन घे. तू म्हणतो आई तुझ्या घरात एवढंच पीठ आहे, एवढंच पीठ आहे ती मला देते, तू सायंकाळी खाशील का. तेव्हा ती आई म्हणते माझी चिंता करू नको, आधी तू तुझं 4 दिवसापासून उपाशी आहे, तू पहिला पोट. ती त्याला देत जाय आणि तो काही घेईना, ती तिला देत जाय, तो काही घेईना. अरे गेले रे बाबा, हे काहीतरी तू बनवून घे. तो म्हणे की आई नाही. तेव्हा तो चिंतेत पडला, तसाच तथागताकडे पडला की ज्या माऊलीकडे सायंकाळची सोय नाही, जिला सायंकाळचे जे काही चढभर पीठ असेल, जे काही अर्ध अंजोळीभर पीठ असेल, ती माऊली ती पीठ मला देते आहे आणि ह्या माझ्याकडे 7 पिढीला पुरेल एवढी संपत्ती असताना मला रात्रीला झोप येत नाही. मग बुद्धाने दाखवलं संतुष्टता किती असते. म्हणून तुम्हाला समाधान कसं मानायचं असतं, स्वतःला जीवन जगण्यासाठी गरजेची किती आवश्यकता आहे. तुम्ही त्या आवश्यकतेप्रमाणे जीवन जगला तर तुम्ही आनंदमय वातावरणात जीवन जगू शकता.
किती संपत्ती आहे एवढं महत्वाचं नाही, तुम्ही जगता किती महत्वाचं आहे. तुमचं जगणं कसं आहे हे जगण्यासाठी बुद्धांचा धम्म गरजेचा आहे. बुद्ध म्हणतात बुद्धांकडे काय कमी होतं. बुद्ध राजाचं पुत्र होतं, जे पाहिजे ते त्यांना मिळत होती. त्या राजाने खरं जीवन जगायचं कसं, गरजेचं किती वस्तू आहे म्हणून त्यांनी गरजेवर सांगितलं. आपण सारे सर्व शेतकऱ्यांचे बोलावं. आपण नेहमी शेतीमध्ये काम करतो आणि म्हणून आपल्याला शेतीचं माहित आहे काय करावं लागतं. म्हणून निसर्गाचे नियम 3 आहेत. पहिला नियम काय म्हणतात, नेहमी चांगल्या गोष्टी पेरत राहा. जर नाही पेरलं तर वाईट गोष्टी ऑटोमॅटिक येतात. त्या गोष्टी कोणाकडे काही सांगावं लागत नाही. म्हणून तुमच्या गरजा किती असावं. एखाद्या बाईने 1 मंगळसूत्र घातलं तरी तिचा नवरा एकच आहे. 2 मंगळसूत्र घातले तरी नवरा एकच आहे. 3 मंगळसूत्र घातले तरी एकच आहे. 4-4, 5-5 मंगळसूत्र घालण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे इतर महिलांच्या मनात तृष्णा वाढते. एकदा काय झालं, एक बाई दुसऱ्या बाईच्या घरी जायची. ती काम मोलकरीचं काम करीत, तिच्या घरी तिचा नवरा असा फॅक्टरीत काम करायचा. आणि फॅक्टरीत काम केलं, नवरा घरी गेल्यानंतर ती खाली राहायची. ती बाजूच्या बाईकडे जायची. बाजूची बायको इन्स्पेक्टरची बायको, इन्स्पेक्टरची बायको जिथं जिथं न्यायची. एका ठिकाणी का कार्यक्रमाला गेली. कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या वानखेडे बाईच्या गळ्यामध्ये मोठं मंगळसूत्र. हिला वाटते की असा मंगळसूत्र मलाही भेटला पाहिजे. मग काय करायचं, तिथून यायची आणि घरी यायची. नवरा नेमकं सायंकाळी आला, त्याला म्हणायचं की मला मंगळसूत्र घेऊन द्या ना. तो म्हणे ठीक आहे घेऊन दे, घेऊन दे. आता गेली की तिला तिच्या सोबत गेली की तिला तो मंगळसूत्र तिच्या गळ्यातलं दिसायचं. आता नेहमी तिला मंगळसूत्र दिसायचं. नवऱ्याला म्हणायचे की तुम्हाला घेऊन द्या. आता नवऱ्याला होतं कमी 12,000 पगार, त्याचं 6,000 खाण्यात जाय, भाड्याच्या याच्यात जाय. हातात काही उरेच नाही. काय करावं काही सुचेना. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 1 महिना, 2 नवरा खा म्हणे की ठीक आहे घेऊन देतो ना. तुम्ही नेहमी खोटेच बोलता म्हणे. मला आता देतो, उद्या देतो, परवा देतो. आता मला काही नाही म्हणे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. बायको का म्हणते, मला काही सांगू नका, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता नवऱ्याचं बायको सोड पुढे अडचण येते, खायची पियाची पंचायत पडते. आणि बायकोचं नेहमी असते बाईचं, नेमके नेमरा जेवायला बसला की पुन्हा आपलं कॅसेट सुरू. जेवायला बसला की तू या अशी, किंवा भाऊ तसा, किंवा वरची तशी, त्यांनी असं नेमकं त्याला माहित आहे हे कॅसेट काय करावं. तो येता येता सायंकाळी घरी उशीर आहे, घरी गेलो की हीच कॅसेट चालते. काय करावं काही सुचेना. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, महिने बितले. बायको म्हणे आता मला काही नको, मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही मला किंवा करा, मला काही घेणं देणं नाही, मला पाहिजे मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. काय करावं काही सुचेना. पगार छोटासा, घर चालवावं कसं. बायकोचं कॅसेट दररोज वाचता खान झाला. काय झालं त्या ऑफिसमध्ये मग तो अशाच प्रकारे बसला होता. ते एक LIC वाला आला. LIC वाला दुसऱ्याला सांगत होता की साहेब ही LIC नवीन निघालेली आहे. या LIC मध्ये जर तुम्ही पहिला जर तुम्हाला जो आता हप्ता असतो तो भरला आणि जर तुम्हाला ती जी काही पॉलिसी असते ती मिळाली आणि अचानक तुमचा ऍक्सिडेंट झाला तर डबल पैसा भेटतो. जर नाही झालं तर नॅचरली तुम्हाला जशाला तसा पैसा भेटते. तर तिसऱ्या माणसाला ती आलेला माणूस सांगत होता, हा ऐकत होता. ऐकल्यानंतर काय झालं, ती गोष्ट त्याची संपल्यानंतर त्याला म्हणाल इकडे काय करायला लागते म्हणे 1 लाख रुपये काढायसाठी. तर काही नाही म्हणे, याचे हप्ते एवढे आहेत, 1-2 हप्ते भरले जर पॉलिसी तुमच्याकडे आली तर तुमचं जर अचानक काही ऍक्सिडेंट झाला तर त्या पैशाचे डबल पैसे भेटते. डोक्यात विचार घोडत होता. घरी गेलो की बायको आणखी ती कॅसेट सुरूच आहे. घरी गेला तर बायको म्हणे नाही मला पाहिजेच. तो म्हणे आता ठीक आहे म्हणे, मी लोनची व्यवस्था केली आहे आणि 2 महिन्यांनी ह्या तारखेला पैसे आपल्याला भेटणार. पक्क भेटन ना, पक्क भेटन मध्ये काही चिंताच नको करू. त्यांनी मग त्याला आश्वासन दिलं. मग त्यांनी त्याचे कसे तरी करून त्याचे हप्ते भरले. पहिला हप्ता भरला, दुसरा भरला की पॉलिसी घरी आली. पॉलिसी घरी आल्यानंतर त्यांनी मग पॉलिसी पाहिली. बायको म्हणाली आता 2 महिने संपले, तुम्ही नेहमी खोटारडे जात, तुम्ही काही काम करतच नाही. मग काय करावं, ठीक आहे म्हणे. मग त्यांनी छानस असं पत्र लिहिलं. सखे अगं मी तुला जिवंत असताना काही करू शकत नाही, परंतु आता तुला पाहिजे तसा तू मंगळसूत्र जेवढ्या दर्जाचा जेवढ्या क्वालिटीचा पाहिजे तसं तू घेऊन घेशील. असा त्यांनी एक पत्र लिहिलं. आणि पत्र लिहिल्यानंतर ती पॉलिसी होती ती गादी खाली ठेवली आणि जाऊन तो ट्रकच्या खाली मरण पावला. अरे शामराव मेला, काय झालं, ऍक्सिडेंट मध्ये गेला. आता तुम्ही मला सांगा की शामरावचा ऍक्सिडेंट आहे की त्याची हत्या आहे की त्याने आत्महत्या केली.
म्हणजे हत्या करण्यासाठी घरचाही मनुष्य प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून तुमच्या गरजा कसा पाहिजे, सीमित पाहिजे. गरजेपेक्षा जास्त गोष्टी असल्या की त्याचा परिणाम विपरीत होतो. तुम्हाला पोळी 4च खायची आहे, पटकन तुम्ही 5 खाल्ली, पोटमध्ये एक पोळी कशाची? आता एक पोळी तुम्ही खाल्ली, कोणाची पोळी तुमच्याकडे आली, आणि पोटाचं म्हणणं 5च पाहिजे, हे 4च पाहिजे. 5वी कुठून आली? 5वी नंतर पुन्हा अर्धी 5.5 घेते, पुन्हा 6 घेते. पोटाचं वाढते साईज. पहा तुम्ही, साईज वाढला की त्याला बसताना घाण आणि उठताना घाण. म्हणजे बसता येत नाही, उठता येत नाही. म्हणून का म्हणतात, पचन तेवढंच खा. अतिरेक खाल्लं तर मग काय पचन तेवढं खा. संपत्ती सुद्धा पचली तेवढीच पाहिजे. नाही तर एखाद्याजवळ पैसा आला, हे तर अंगठी, तिथं अंगठी, इथं सोना, तिथं सोना, 4 मंगळसूत्र, 5 मंगळसूत्र, हे कशाचे प्रतीक आहे? पचवण्याची शक्ती नसली तर. अरे पचवायचं कसं? समजा आता नळ लावलेला आहे, नळाचं पाणी येते. जर त्या नळाचं पाणी तुम्ही जर बकेट ठेवली, तो पाणी खाली चालला, जर त्या पाण्याने दिशा नाही दिली, तो पाणी कुठं जाईल? खड्ड्यात जाईल, नालीत जाते की नाही? म्हणजे चांगला पाणी नालीत जाऊन तो गंदगी होऊन जातोय. त्याच पाण्यात थोडी दिशा दिली तर इकडं जशी नाली असेल, इकडं तुम्ही झाडं लावली असेल, इकडं तुम्ही काही केलं असेल, त्या झाडाला तो पाणी येऊ शकतो. तुमच्याकडे आवकचा पैसा जास्त वाढला असेल तर विधायक कामं खूप आहेत. काही मुलांच्या लायब्ररीत द्या, काही शाळेमध्ये द्या, काही ठिकाणी द्या, नको तिथे द्या. काही लोकांच्या उपाशी आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, कोणाच्या लग्नात जाता, काही लोकांच्या घरी हॉस्पिटलमध्ये काही विचारत जाता, ते पैसे घेऊन जा की त्याला पैशाची गरज आहे. कोणाच्या घरी कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणाचा कोणी बिमार आहे, त्याच्या घरी जाऊन आपण नाश्ता करतो, पाणी खातो, नुसतं कसं काय पाटील काळजी घ्या, हे घ्या, देऊन त्याला 2 पैसे द्या, कारण त्याला ती गरज आहे. म्हणजे आपण गरज ओळखून त्याला किती मदत करायची पाहिजे. पण धम्मा हा तुम्ही जीवनमय जगत असताना मंगलमय जीवन जगायचं असेल तर तसं जीवन जगण्यासाठी इतरांना प्रवृत्त करा. म्हणजे तुम्ही तर जगताच, म्हणून तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. सीमित गरजा असेल तर तुमच्याकडे सर्व गोष्टी असतात. साडीमध्ये बघा, कपड्यामध्ये बघा, काही गोष्टीमध्ये बघा, नवीन 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 गोष्टी आपण घेत राहतो. आणि त्या गोष्टी तुमच्याकडे असतील, त्याच्या जोपर्यंत तुम्ही घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी तुम्हाला घेत नाही. म्हणून जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना सांगितलं तुम्हाला, कपडे असावे पण खूपच मोठे नसावे. तुमच्या कपड्यामुळे इतरांच्या मनात ती भावना निर्माण होणं, घर पण चांगलं असावं, घर असावे, घरासारखे नको तर नुसत्या भिंती, ते असावा, प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. काही लोक त्या घरात एवढी मोठी डिझाईन करून टाकतात, त्याचा कोण इतरांच्या मनामध्ये ती भाव निर्माण होतो, माझे घर असं झालं पाहिजे. पण कुवत नाहीये, कुवत नसेल तर त्याच्या मनामध्ये ती तृष्णा निर्माण होतो, एक निराशा होतो. म्हणून बुद्ध काम तो गरजे. पण बुद्धामध्ये आपण पाहतो, दाढी केली, केस कापले, बुद्ध दिसायला सुंदर आहे, बुद्धाने केस का नाही ठेवले? ही तृष्णा वाढतं, मी किती चांगला, अशा 4-4 वेळा पाहणे, 5-5 वेळा पाहणे. काही वेळेस पहा लग्नाला बाहेर जातात, त्या बाईकडे कोणीच पाहत नाही, पण ती घरून एवढी सजून निघते, एवढी सजून निघते, तिचं सांभाळता घाण, त्याचे सर्व करता करता घाण. अरे कोणाच फुरसत आहे? पण काय करता तुम्ही जाताना येताना की मी सर्वात सुंदर आहे, माझ्याकडे कोणी मी सुंदर आहे, आरशाला 4 चेक करते, सांगतो का कमी आहे, ही साडी, ती साडी, हे टिकली, ते टिकली, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण नेहमी सातत्याने उपदेशात्मक करतो की आपण कसं. यासाठी म्हणतात की नॅचरली तुम्हाला निसर्गाचा दिलेला आहे. सुख आनंद पाहायचं असेल तर कोसो. तुमच्याकडे 2 हात आहेत, त्याच्याकडे हातच नाही, त्याला बघा की तो त्याच्यापेक्षा मी किती पटीने चांगला आहे. काही माणसाकडे भाऊ चालताना एवढे लबडे भुंगडे असे चालतात, त्याच्यापेक्षा तुम्ही मजबूतीत 2 पाय. म्हणजे तुम्हाला संतुष्ट पाहायची असेल तर त्यापेक्षा तुम्ही किती पटीने, तुमच्याकडे 2 हात आहे, 2 पाय. काही लोकांना बोलताच येत नाही, काही लोकांचे डोळे इकडे चालले, काही तिकडे चाललेले आहे, काहीचं मान इकडे, काही असे चालताना पूर्ण माने हलते, पाठी हलते, पूर्ण घालते. त्या दृष्टीने तुम्ही आपण निसर्गता हाच किती प्रकारे चांगल्या प्रकारे मला दिलेली आहे, यातून मित्रांसाठी काय करतोय धम्माचं काम. धम्म सातत्याने इतरांचा विचार करतो, इतरांचा कल्याण करतोय. म्हणजे प्रत्येकाची कल्याण विचार करण्याचं काम हे आपल्या समोर केलेलं आहे. आता पण ह्या बुद्धांच्या प्रतिमेसमोर फार मोठा सोंगाडा करत बसलो नाही. बुद्धांसमोर आपण पुष्प अर्पित केले. पुष्पांचा अर्थ तुम्हाला सांगितलं, आमचं जीवन कसं आहे, पुष्पांसारखं. पुष्प कसं सकाळी जन्माला येतो, मस्त पाणी, मस्त डुलत राहतो, दुपारी कमी आणि सायंकाळी मुरजून जातोय. आमचं आयुष्य तसंच आहे. बालपण कसं, जवानपण कसं, म्हातारपण कसं. बापा लवकर नाही, आता काही चिंता करू नको. कारण मी काल सांगितलं मागच्या वेळेस मध्ये, मनुष्य प्राणी कसा विचित्र प्राणी आहे. बापा माणूस विचित्र प्राणी कसा आहे. अहो माणसाने एवढा मोठा शोध लावलाय. पण माणसाने ह्या सर्व जे घरं बांधलेली आहे, किती लाईट बीट आहे, सर्व काही ही माणसाची करामत आहे. तेव्हा ते काय म्हणाले, माणूस काय करामती आहे म्हणे, हा पैसे कमवण्यासाठी आपला आयुष्य खर्ची घालतो, इकडे जाईल तिकडे जाईल, पैसा पैसा, सकाळपासून सायंकाळपासून पैसा पैसा पैसा.
आता पैसे कमवणं झाल्यानंतर काय करतो, शरीर कमवण्यासाठी पैसा खर्च घालतो. कुठे चालले सर? डॉक्टरकडे जाऊ दे. कुठे चालले सर? ते गोळी घ्यायला चालले. जाऊ खबर कारण हा माणूस विचित्र. आता काय सर, कंबरन गिमरन दुखून गेले तर काही चिंताच नको. डायबिटीज आहे, ही गोळी आहे, ती गोळी आहे, याचं ऑपरेशन झालं, त्याचं ऑपरेशन झालं, तर काय करा. म्हणजे हा माणूस कसा विचित्र आहे. जवानीमध्ये पैसे कमवण्यामध्ये शरीर खर्च घालते. आता शरीर कमवण्यासाठी पैसा खर्च घालते, या भूतकाळाला आठवते, वर्तमान काळामध्ये भविष्याची वाट पाहते. तेव्हा लवकर नाही, आता काही जास्त ठेवू नको. कारण घरात बरोबर नाही, बाहेर बरोबर नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, कुठं जाता येत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं तुमच्या गरजा कसा असाव्या, सीमित असावा. संतुलन ठेवून तुम्हाला करायचंय. संतुलन. बुद्धबा 45 वर्ष फिरले, 81 वर्ष जीवन जगले, एक बिमारी नाही, एकही बिमारी तथागतांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत. म्हणजे जीवन जगत असताना कसं जीवन जगावं, ते जीवन जगताना कशा प्रकारे जीवन जगावं ते पहा. तथागत बुद्धांकडे काय झालं, एक बाई आली. एक बाई तथागतांना काय म्हणते की तथागत मला तुमच्याशी लग्नच करायचंय म्हणे. तथागताला काय म्हणते ती, मला तुमच्याशी लग्नच करायचंय. ते म्हणजे असं का बाई, का बरं लग्न करायचं? नाही नाही म्हणे, तुम्हाला सारं जग ओळखते म्हणे, जिकडे पाहावं तिकडे तुमचंच नाव आहे म्हणे. मला तुमच्यासारखा पोरगा पाहिजे म्हणे, आणि तुमच्यासारखा पोरगा पैदा कुठं होईल, तुमच्याशी लग्न करेल तेव्हाच होईल म्हणे. म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे म्हणे. तथागत म्हणाले ठीक आहे, एवढी तुमची मागणी आहे, काही हरकत नाही म्हणे. तथागत काय म्हणतात, तुम्हाला कसा मुलगा पाहिजे? माझ्यासारखा, जे मला जग ओळखतात, दिसायला सुंदर, बोलायला सुंदर, चालत असताना, बसत असताना, उठत असताना लोक त्यांची हे करतात की असा मुलगा असावा, असा पुत्र असावा. बस तुमची एवढी चिंता आहे म्हणे, तर एक करा म्हणे, तुम्हीच मला तुमचा मुलगा मानून घ्या. आता तथागत काय म्हणतात, त्या महिलेच्या मनामध्ये जी तडफ होती की तथागताने माझ्याशी लग्न करावं, तथागताकडून मला मुलगा जन्माला यावं. आणि तथागत तिला काय म्हणतात की तुम्हीच माझी आई होऊन जा. म्हणजे जेव्हा विचाराची प्रगल्भता तुमच्याकडे असते, विचार तुमच्या एका कोटीला वाढलेला असतो, तसं तुमच्या मनामध्ये नवं विचार येतं आणि तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी ती माऊलीची तडपत होती, तुला मुलगा पाहिजे, असा मुलगा तुम्ही तयार करू शकतो. म्हणून असा मुलगा निर्माण करण्यासाठी घरातली फॅक्टरी आहे, घराही संस्कार केंद्र आहे, आणि घराच्या संस्कार केंद्रातूनच आज आपली मुलं कशी निर्माण होतात. प्रत्येक आई वडिलाची जबाबदारी आहे. माझा मुलगा आधी मी कोण आहे, आधी मी कोण आहे हे ठरवणं माझी जबाबदारी आहे. आता ही मुलगी आहे, लग्न नाही झालं तिचं काहीच फरक नाही पडत, पण लग्न केलं तर कोणाची बायको झाली, कोणाची सून झाली, कोणाची काकू झाली. म्हणजे काकू, सून आणि आई एवढं नातं तिला लग्न केल्यामुळे मिळालं. मग बाकीचे ते तिला ऋणच निभवायचे. सासरा म्हणून कसं वागावं, सुनेनी सासूशी कसं वागावं, नंदेशी कसं वागावं, ही भूमिका निभवायची आहे. कारण लग्न केल्यामुळे, जर लग्न नाही केलं त्या बाईला कोणी विचारत नाही. म्हणून जेव्हा आपण एखाद्या त्या संस्कारात जातो, म्हणून आपली जबाबदारी ते संस्कार निर्माण करणे. मग मी आई झाली का चांगली आई होऊ नये, मी सूनच झाली चांगली सून का होऊ नये. मागच्या वेळेस पाहिलं की आमच्या वैशाली ताईनं किती छान प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं. सासरा नेहमी तिच्या सुनेबद्दल बोलतोय की माझी सून माझी आई आहे. म्हणजे आई सून सुद्धा आईसारखं, बिगार माता विशाखांची कहाणी आपण ऐकली आहे. म्हणजे सून सुद्धा आईची भूमिका निभवू शकतो. ती शेवटी महिला आहे, तिच्याकडे आईचं हृदय आहे, ती कल्याणी आहे. म्हणून नेहमी कल्याणाचा विचार करण्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला धम्म वाटे जाऊन धम्माचं कल्याण करणे, धम्मला जाणणे म्हणजे स्वतःचा कल्याण करणे. स्वतःचा स्वार्थ आहे. काही लोक आपल्याकडे पाहतात, हे काय काय करतात, कुठे जातात, बुद्ध 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 धम्म धम्म करतात. जेव्हा प्रत्यक्ष त्यात या, प्रत्यक्ष तुम्ही त्यात उतराल तेव्हा तुम्हाला कळतं. अर्धपंखी, अर्ध घोडं, अर्धपटे नाही चालत. नेमकं बुद्ध काय, नेमकं धम्म काय, नेमकं काय करतात, जाऊ तर द्या, मला पाहू तर द्या. त्या बुद्धांबद्दल एवढं म्हणतात, बुद्धांचं काय आहे, बाबासाहेबाबद्दल एवढं म्हणतात, बाबासाहेब काय आहे, मला ऐकू द्या, मला वाचू द्या, मला पाहू द्या. जेव्हा स्वतः तुम्ही ऐकाल, स्वतः तुम्ही वाचाल, स्वतः तुम्ही पाहाल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. आज आमच्याकडे आंबेडकर फॉन्टला मी शिकवतोय, मी तिथे प्रोफेसर आहे. काही पोरं येतात, बाबासाहेब आम्हाला माहीतच नव्हतं, म्हणजे आता मला बाबासाहेब माहीत झालं. म्हणजे सखोलता जेव्हा काही, मी पालीला आहे, मी पालीला सुद्धा शिकवलेलं, पालीला सुद्धा शिकतोय. पालीमध्ये जेव्हा बुद्धांच्या गाथा असतात ते ऐकतो, तेव्हा आपल्याला कळतं की बुद्ध जीवन काय. म्हणजे आपण ऐकलं नाही, वाचलं नाही, पाहिलं नाही, तर आपल्याला कळणार कसं. खूप लोकांना म्हणावं की काही लोक भेटतात, चला नाही या ना, नाही आम्ही सर्व धर्मभावी आहोत, आम्ही सर्व करतो. बुद्धाला ओळखता का बाबासाहेब? बाबासाहेब ओळखतो. पूर्ण नाव सांगा तेही सांगता येत नाही, बाबासाहेब प्रतिज्ञा तेही सांगता येत नाही. आपण आधार कच्ची असतो ना, आपण स्वतःला म्हणून सखोल त्यात उतरा. खरोखर पहा की बाबासाहेब काय, बुद्ध काय, ते एवढे लोक मांडतात नेमकं काय, मला तर समजू द्या. म्हणजे बुद्धाला जो समजेल
बुद्धाला मानणारी सर्व मंडळी बुद्धाने कधीच बाबा की स्वतःची केली नाही, मला काही माना, मला करा, काहीच नको, तुम्हाला दिशा दिली आहे, या दिशेने तुम्ही जा, तुमचं कल्याण होईल, असा कल्याणी मार्ग देणारा हा बुद्धांचा मार्ग आहे. या मार्गाला आपल्याला घरोघरी न्यायचं आहे आणि घरोघरी नेऊन आपल्यासारखी माणसं निर्माण करायची, हा त्यामागचा हेतू आहे. आपण या धम्म रॅलीचं काय आयोजन करतोय? धम्म रॅली आम्ही सुरेंद्रजी सोनटक्के आम्ही एकत्र बसून विचार केला की आपल्या आजूबाजूला लोक राहतात, एक दुसऱ्याला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण एक दुसऱ्या संबंध नाही. आणि हे लोक कधी या दर्शनाला, कधी त्या दर्शनाला, कधी या देवीला, कधी त्या देवीला. माझ्याकडे, मी वकील आहे, वकील असताना काही माझ्याकडे महिला येतात, काही आपल्या महिलांना विहारांचं संस्थेचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, तर काही महिला माझ्याकडे आल्या, मी रजिस्ट्रेशन करून दिलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला विचारलं की काय यशोदा तू काल आली नव्हती? सर म्हणे मी कोराडीला गेली. म्हणजे विचार पडला की जी महिलांच्या संस्थेमध्ये ती बुद्धांच्या जी विहारांची संस्था निर्माण करतो, ती रजिस्ट्रेशन करते, त्यात अध्यक्ष असते, पण ती अध्यक्षबाई चालली कुठं? कोराडीला. म्हणजे तिच्या मनामध्ये भय आहेत. म्हणजे असे भयग्रस्त माणसं आपल्या आजूबाजूला राहतील, तिथे भयमुक्त कोण करणार? खरोखर कोराडीच्या देवीने एवढ्या दिवस भलं केलं तर आपल्या घरात सर्व काही उतरलं असतं. शिकलो म्हणून, समजलो म्हणून, उमजलो म्हणून आज आपल्या जीवनात परिवर्तन आलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टीला आपण बदललो ते आपल्याला करायचं आहे. म्हणून आपल्या महिलांच्या, आपल्या लोकांना सांगायचं की आपण एकत्र या, बसा, पहा, आपण जे करतो ते योग्य की अयोग्य आपल्याला चिकित्सा करायची आहे. बुद्धांनी कधी आग्रह म्हटलेला नाही हे करा, ते करा, ते करा. तुमच्या विवेक बुद्धीला पटत असेल, इतरांच्या कल्याणी असत असेल आणि त्यातून इतरांचं कल्याण, सर्वांचं कल्याण होत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते मार्ग निवडा, नाहीतर ते मार्ग निवडू नका. अशाच भावनेतून आपण या धम्म रॅलीचं आयोजन केलं गेलं. प्रत्येकाच्या घरी आपली रॅली जाते आहे. ही 36वी रॅली आहे. अशा प्रकारच्या आपण रॅली प्रत्येकाच्या घरी नेण्याचा आपण आता विहारात जातो, विहारापर्यंत घरापर्यंत येतच नाही. आता तुम्ही या घरी आला, या घरामध्ये बाहेर खंडोबा, बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंडोबा काय पहा, आतमध्ये एखादी देवी आहे की पहा. काही लोक बाहेर दाखवतात बुद्ध बाबासाहेब मोठा फोटो असतील, आतमध्ये देवी कुठेतरी बसलेली असते, कुठेतरी लहानसा फोटो असते, कुठेतरी त्याला नेऊन फुल वाहतात. अशी दुकल्ली माणसं नसायला. कारण माणूस दोन पाठावर असतो तर तो काहीच करू शकत नाही. हे सत्य के सत्य चेक करा तुम्ही या मार्गावर, आणि तो भलं करा, त्याच्याच मार्गी लागा. आणि जितक्या वर्षानुवर्षे तुमच्या जीवनामध्ये काय कल्याणी आली ते तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या मार्गावर तुमचं कल्याण आहे, हा कल्याणी मार्ग आहे. म्हणून तो कल्याणी मार्ग आम्हाला सर्वांना निवडायचा आहे. आज आपण ज्यांच्या घरी आलो त्याचा मागचा एकच हेतू आहे, त्या कुटुंबातील मंडळीचा आपला परिचय व्हावा. आपला परिचय त्यांच्याशी होईलच, परंतु त्यांचा पण परिचय व्हावा. त्यांच्या घरामध्ये कोण कोण राहतात, काय करतात, म्हणजे बुद्ध जीवन जगणारी माणसं कशी आहेत ते आपल्याला कळतं. आपण खूप लोकांच्या घरी जातो, कोणाचा मुलगा काय करतो, इंजिनियर आहे, सून काय करते, इंजिनियर आहे, पोरगा डॉक्टर आहे, सून डॉक्टरीन आहे. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर असं आपण ऐकतो तेव्हा आपलं मन द्विगुणित होतं की बाबासाहेबांच्या पुण्याई, बुद्धाच्या पुण्याई या मार्गी आलो आम्ही, आज सुद्धा कुठं थाटामाटात आलो. अशीच ज्योत प्रज्वलित होत राहावी, प्रत्येकाच्या घरात अशीच मुलं निर्माण व्हावी आणि ती मुलं शिलवान व्हावी, चरित्रवान व्हावी. किती संपत्ती असेल, शिलवान नसेल, चरित्रवान नसेल, तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणून त्याचबरोबर तुमची शिलाची जोड असली पाहिजे. म्हणून आपल्या 22 प्रतिज्ञेमध्ये जी 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून माझं जीवन जगेल. तर म्हणून आपल्या सर्वाला प्रज्ञाशील करुणा ही बुद्धाचे 3 तत्वाची सांगड घालून आपलं जीवन जगायचं आहे. आज आपण ज्यांच्या घरी आलो असे ते जीवन जगणारे माणसं आहेत. म्हणून मी आदरणीय आयुष्यमान सुरेंद्रजी सोनटक्के, त्याचे कुटुंबीय सर्वांना विनंती करतो त्यांनी आपला परिचय द्यावा. सुनबाई पण इंजिनियर आहेत, कुटुंबातला मंगलमय वातावरण आहे. सर आपल्याला परिचय सांगा. सर्वांना जय भीम, नमस्कार. माझं नाव सुरेंद्र चंद्रजी सोनटक्के आणि ते 1992 पासून येते. जय भीम, नमस्कार. माझं नाव शीतल सुरेंद्र सोनटक्के. मी पुण्याला असतो, तिथे एका IT कंपनीमध्ये जॉब करायला आहे. आता मला 15 वर्ष झालं. माझा मुलगा आहे अरिंद सर. जय भीम, मी कांता सोनटक्के, मी गृहिणी आहे. जय भीम सर्वांना. मी श्वेता मेश्राम आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आम्ही पुण्यात असतो. कसं वाटलं तुम्हाला याबद्दल, रॅलीबद्दल कसं वाटलं? रॅलीबद्दल म्हणजे भाषण वगैरे जे होतं ते छान होतं आणि ऐकायला खूप प्रसन्न वाटलं. जय भीम, मी स्नेहा नंदेश्वर, मी डॉक्टर आहे मॅक्स हॉस्पिटलला मानकापूरला. जय भीम, माझं नाव ऋषा आहे. सरांच्या कुटुंबांमध्ये सर कॉर्पोरेशनला नोकरीला होते.
आपण माहिती आहे प्रत्येकाला आपली परिस्थिती कसं असतं. आपण खेड्यातून आले माणसं, राहायला घर नाही, खायला भरपूर अन्न नाही, घालायला भरपूर कपडे नाही, फाटक्या कपड्यात. म्हणून बाबासाहेब म्हणतात फाटक्या लुगड्यात 17 गाठी विमान भरली सुद्धा. आज आपण जे काही आनंदमय मंगलमय वातावरणात दिसतो म्हणून बाबासाहेबांचं वारंवार गुणगान का गायचं. बाबासाहेब आम्हाला असं का बनवलं की ज्या व्यक्तीला खेड्यात राहून गावांमध्ये कशा परिस्थितीत येऊन शहरांमध्ये स्वतःची वसाहती केलं, 2 मुलं तयार केलं म्हणून पुत्र द्यावा गुंडा त्याचा त्रिलोकी लागेल धरला. जास्त पुरीची गरज नाही आहे. थोडक्यातच असावं परंतु कशी असावी, चरित्रवान गुणवान शीलवान असावं, स्वतःचं नाव कमवणारी मुलं असावी, अशी सरांची 2 सुपुत्र आपल्या समोर दिसत आहेत. आज आपण या ठिकाणी मंगलमय वातावरणात त्यांच्या घरी आलो. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करतो की जे जुने लोक आहेत त्यांना त्याचा परिचय देण्याची गरज नाही, परंतु जे नवीन आले आहेत, ज्यांचं नवीन आहे, ज्यांच्या इतराशी काही हे नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा परिचय द्यावा. कारण आता त्यांचा परिचय आपण घेतला, आपला परिचय त्यांना झाला पाहिजे. ज्या चेहऱ्याने ते ओळखतात त्यामुळे त्यांना परिचय देण्याची गरज नाही आहे. कारण परत रिपिटेशन होतं, त्यांना वाटतं ह्याचं तुम्ही ओळखतोच. ज्यांना ओळखत नाही, त्यांचा परिचय नाही, त्यांनी आपापला परिचय आपल्या जागून देता येतं. त्यामुळे आपण आपल्याला वेळेचं बंधन दिलेलं आहे. 7:30ला रॅली आहे, आपण 9:30 पर्यंत संपत आहोत. आता 9 वाजलेले आहेत. 9 वाजल्यानंतर आपल्याला बाकीचा सर्वांचा परिचय सर्वांना आपल्याला द्यायचा आहे. असं माझ्यापासून माझा परिचय देण्याचा सुरुवात करतो आहोत. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. दरवर्षी 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतोय, त्याचा मी अध्यक्ष आहे. त्याचबरोबर ही रॅली सुद्धा धम्मसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरी जावं, एक दुसऱ्याची ओळख व्हावं. आपण एवढे चांगले माणसं एक दुसऱ्याच्या आजूबाजूला राहतो, कधी कोणाला परिचय नाही आहे, एक दुसऱ्याच्या भेटीगाठी नाही आहे. कोणाला कोणती अडचण पडेल त्या अडचणीत आपण एक दुसऱ्या मदतीला आलो पाहिजे. कोणाला पैशाची अडचण आहे, कोणाला लग्नाची अडचण आहे, घरगुती अडचणी आहेत, वेगवेगळ्या अडचणीने माणूस ग्रस्त असतो. म्हणून आपली माणसं आपल्याला जोडणं गरजेचं आहे. त्या जोडण्याचं काम आपण या धम्मामार्फत करूया. म्हणून आपण दरवर्षी 1 दिवस धम्मासाठी, 2 तास धम्मासाठी, बाबासाहेबांनी म्हटलं प्रत्येक रविवारी प्रत्येक बौद्धांनी विहारात गेलंच पाहिजे. आता विहारात बौद्ध असून ते विहारात जात नाही तर त्यांना काय समजा काही कळायला काही गरज असते. कारण गरज ही शोधाची जननी आहे. त्यांचं पोट भरलं, सर्व काही भरलं, काय रॅलीकडे पाहतात पण येत नाही. काही लोकांना जय भीम घ्यायची सुद्धा लाज वाटते, हा त्याचा दोष आहे. म्हणजे बुद्धांनी म्हटलं त्याचा दोष त्याला मुक्त व्हायचं आहे. म्हणजे दोष मुक्त करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे करण्यासाठी कमीत कमी आपण जेवढं ओळखीचं ज्यांना बुद्ध बाबासाहेब जाणलेले आहेत तेवढ्या लोकांच्या घरापर्यंत आपण जाऊ, आपला परिचय करून घेऊ. म्हणून आपण या धम्माचं रॅलीचं आपण आयोजन केले आहे. मी सर्वांना विनंती करतो यामध्ये जे नवीन आले असेल, आता नवीन आणि जुन्याचा आता या जे नाटक आले असतील त्यांनी सुद्धा परिचय या सरांची. कसं वाटलं युवाईला? मी सोमटके साहेबांची युवाई आहे, जवाहरनगर भंडाराला राहतो. खूप छान वाटलं कार्यक्रम आहे. कार्यक्रम खूप छान. जो बुद्ध आणि बुद्धाच्या विषयी जो चांगला मेसेज यांनी दिला राठोड साहेबांनी, बरोबर खूप छान आहे मेसेज. म्हणजे आपलं लाईफमध्ये जीवन जगताना जे आपल्याला छोटे मोठे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. आणि त्यांनी हे सांगितलं की जीवनामध्ये जे दुःखाचं कारण आहे त्याचे खास म्हणजे कारण आपण तो निर्माण करतो. आणि त्या कारणाला त्यांनी जे सांगितलं आहे बुद्धाच्या माध्यमातून की त्याला निवारणसुद्धा आपणच करू शकतो. फक्त इतकंच आहे की थोडं आपल्याला त्याबद्दल जागरूकता असायला पाहिजे समाजामध्ये आपल्याला मिळून राहणे आणि बाबासाहेबांच्या कार्याला सांगणे फार महत्त्वाचं आहे. तरी हा जो कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे तो छान आहे, प्रेरणादायक आहे. आणि यामध्ये लोकांना म्हणजे आपला एक समाजाची एकता युनिटी वाढवली. त्यामुळे सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. राठोड साहेबांना मी त्याच्या कार्याबद्दल खूप धन्यवाद देतो की खूप छान कार्यक्रम ते करत आहेत. समाजामध्ये परिवर्तन घडून आणत आहेत, लोकांना जोडत आहेत आणि खूप छान वाटला कार्यक्रम. ठीक आहे, धन्यवाद सर. सगळ्यांना सासू
कांता संतकीची बहीण लांबा मध्ये राहते. मी कांता संतकीची बहीण आहे. लांबामध्ये राहते. मला 4 मुलं आहेत. 2 मुलं घोडा चालवतात. एक मुलगा शिक्षणाधिकारी आहे. एक असं प्रायव्हेट काम करतो. हॅलो, नमो बुद्धाय. मी सुंदरकांची पुतणी आहे. माझं नाव वंदना अरुण जिवले. मी मनीषनगरला असते. मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी माझी इथे आहे निहानमध्ये स्मार्ट डेटामध्ये आणि मुलगा पुण्यामध्ये. जय हिंद. त्याचा भाग आहे की आंतरिक मनात बुद्धाने म्हटलेलं आहे की तुम्ही भोजन करताना कसं भोजन द्यायचं, दान देताना कसं दान द्यायचं, ते दानाला सुद्धा महत्व दिलेलं आहे. जबरदस्तीनं आले, घेतलं, घेशील तर घेऊन, खाशील तर खा. हा काही लोक घरी जेव्हा खा ना, भेटलं नसेल तर बरोबर थोडं खाऊ घ्या, घेऊन घ्या. त्या खाणाऱ्याच्या डोक्यात काही एवढं वाटेल की बाबा आलो कुठं फसलो कुठं. म्हणजे कधी कधी खाताना देताना जे काही छोटं मोठं असेल तर त्यामुळे आपण धम्मजीवन जगणारे माणसं आपल्यापासून इतरांना बोध घ्यावं. आपल्या घरी आल्यानंतर आपल्यासोबत बसल्यानंतर जे काही असेल ते पण त्याला आनंदमय मंगलमय वातावरण आपल्या दुसऱ्याला देता येतं. आता आपण सर्वांनी समापन गाथा घेऊया, त्यानंतर त्याचं नवीन असेल त्याचा परिचय. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.